सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम झणझणीत, आंबट, तिखट आणि खूपच चविष्ट टोमॅटो आणि कच्च्या कैरीची चटणी. ही चटणी इतकी स्वादिष्ट लागते की भाकरी, चपाती, पराठा किंवा गरमागरम भातासोबत या चटणीवरती जर तूप टाकून खाल्ली तर जेवणाची मजाच वेगळी येते. टोमॅटोची हलकी गोडसर चव आणि कच्च्या कैरीचं आंबट चव यामुळे चटणी एकदम परफेक्ट बनून तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. चटणी तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे आपण 2 लहान आकाराची कच्ची कैरी घेतली आहे. इथे आपण एकच मध्यम आकाराची कैरीसुद्धा वापरू शकतो. कैरीला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे आणि नंतर सोलून तिचे छोटे छोटे तुकडे हे करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे कैरीचे छोटे छोटे तुकडे हे कट करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सोबतच 3 मध्यम आकाराचे टोमॅटो चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे आणि मोठे तुकडेमध्ये कट करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवायचा आहे. यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने टाकून हे कमी आचेवर परतवून घेणार आहोत. हे सगळे मसाले लाईट असं परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये 7 ते 8 सुके लाल मिरच्या टाकायचा आहे. हे देखील यामध्ये थोडंसं परतवून घेणार आहोत. एकदा हे सगळे मसाले चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर शेवटी यामध्ये 1 चमचा तीळ घालायचा आहे आणि फक्त 30 सेकंदापर्यंत तीळला देखील इथे परतवून घेणार आहोत. तीळ टाकल्यानंतर जास्त वेळ परतवून घेण्याची गरज नाही. गॅसची आच बंद करायचा आहे. हे सगळे मसाले मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. मसाले हे पूर्णपणे थंड होईपर्यंत दुसरीकडे गॅसवरती कढई मांडायचा आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये चटणी किती तिखट लागतो त्यानुसार यामध्ये हिरवी मिरची टाकायचं आहे. तर इथे मी 8 ते 10 हिरवी मिरची घेतली आहे. सोबतच यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या कापून ठेवलेले टोमॅटो टाकायचा आहे आणि कच्ची कैरीचे तुकडे टाकणार आहोत. हे सगळे यामध्ये घातल्यानंतर एकदा चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि मध्यम आचेवर यावरती झाकण लावून हे थोडंसं शिजवून घेणार आहोत. हे शिजवून घेताना अधूनमधून चमचेने मिक्स करत राहायचं आहे. जास्त शिजवून घेण्याची गरज नाही. टोमॅटो हे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे शिजवून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून देऊ. इथे मसाले देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता हे मिक्सरमधून बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पूर्णपणे थंड झाल्यानंतर शिजवून घेतलेला टोमॅटो आणि कैरी यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे थोडंसं जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे. तर असं वाटून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ. परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये एक लहान आकाराचा कांदा कट करून घालायचा आहे आणि मोठी भरून यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. आता हे मिक्सरला लावून फक्त 1 ते 2दा फिरवून काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे जाडसर वाटून चटणीमध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे मस्त असं चटणी हे बनवून तयार झाली आहे. या चटणीला आपण तडका न देता सुद्धा गरमागरम भातासोबत सर्व करून घेऊ शकतो. तर इथे मी या चटणीला तडका देणार आहे. तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा चना डाळ, अर्धा चमचा उडद डाळ, सुकी मिरच्या आणि कढीपत्त्याचे पाने घालून तयार झालेली तडका चटणीवरती टाकायचा आहे. तर अशा प्रकारे चटणी हे बनवून तयार झालेली आहे आणि खास गोष्ट म्हणजे ही चटणी खूप कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. घरातले सगळे आवडीने खातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हालासुद्धा खूप आवडणार. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.